आणि आता हा जो आहे हा दाखवतो झाली का सगळं. त्या 2 झाडांचा तो संगम आहे. बाकी आता हे विभक्त झालेले आहेत. बाटली पावडर हे बाटलीमध्ये पाणी आहे. जसं माणूस माणसाकडे जातो तसं पाणी सुद्धा पाण्याकडे जातं. बाटली मी हातावर घेतो. दिसते कुठली हालचाल. जवळ आलो बघा. करू पायाच्या अंगठ्याने टच. खालचं पाणी या पाण्याला खेचतं. जवळ आलं. करू टच. 2 झाडांचा संगम आहे. साधारण आता 1.5 पावणे 2 इंची 1.5 इंची तर पक्का लागेल. काही टेक्निकल गोष्टी सांगतो. काय असतं, ज्या माणसाला बोर घ्यायचा असतो त्या रोज बोरवेल घेत नाही. बरोबर. जेव्हा कधी माणसाला पाण्याची अडचण असते त्याच वेळेला माणूस बोर घेतो. अशा काही 2-3 गोष्टी आहेत. बोर घेताना जर आपल्याकडनं त्या पाळल्या गेल्या नाहीत तर मात्र आपला बोरवेल फेल सुद्धा जाऊ शकतो. त्या ज्या 2-3 गोष्टी आहेत त्या गोष्टी पानअडी सुद्धा त्या मालकाला सांगत नाही आणि जो मशीनवाला आहे तो पण सांगत नाही. परिणामी नुकसान होतं ज्याला बोर घ्यायचं त्याचं. आता पहिली गोष्ट अशी, मशीनवाला आला, मी दिलेल्या पॉईंटला त्याने गाडी लावली, त्याचा जो ड्रिलिंग करणारा पाईप असतो ना तो अगदी स्ट्रेट अँगलमध्ये खाली गेला पाहिजे. ओळंब्यात का गेला पाहिजे तर ती जी मी लाईन दाखवली ती खाली जाऊन त्या पाईपाने तुटली पाहिजे. आलं लक्षात तुमच्या. समजा चुकून गाडी सेटिंग करताना पॉईंटला अगदी बरोबर लावली पण थोडीशी फिरकी लागली तर खाली जिथे पाणी आहे ना तिथे जाईपर्यंत ते कमीत कमी 2-4 फूट असं साईडला सुद्धा जाऊ शकतं. आलं लक्षात. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही किती चांगल्या पानाड्याकडनं पाणी पाहिलं तरी सुद्धा आपला बोरवेल फेल होऊ शकतो. कारण ही नस जर खाली जाऊन तुटली नाही तर मग पाणी लागत नाही. ती नस तुटणं गरजेचं आहे. जसं दवाखान्यात आपल्याला सलाईन लावताना जी आपली नस शोधतात ना, आपल्याला काय काळजी होती तर नाही मी सांगतो ना तुम्हाला सगळं समजून काय काळजी नका करू. तर गाडीवाल्याकडनं ते ट्यूब लेवल असते त्यांच्याकडनं, त्या ट्यूब लेवलमध्ये व्यवस्थित ते लावून घ्यायचं. आता तुमचा बोरवेलचा होल क्रॉस गेलाय हे कसं ओळखायचं माहिती आहे का. होल झाल्यानंतर जो टिसिंग पाईप असतो ना, टिसिंग पाईपाच्या मध्ये साधारण असं ह्या जाडीचा एक खडा घ्यायचा आणि टिसिंग पाईपाच्या मधोमध धरायचा आणि तो सोडून द्यायचा. तो खडा कुठंही आवाज न करता जर खाली पाण्यात गेला तर समजायचं होल आपला सरळ झालाय. पण जर का तो खडा असा भिंतीवर आदळत आपटत गेला की समजायचं होल आपला क्रॉस गेला. मग तिथं पानहड्याचा काहीच इलाज चालत नाही. काय तर तेवढी काळजी घ्यायची की अगदी ते लेवल ट्यूबमध्ये आपण लावून घ्यायचं. शक्य झालं ते एखादा मिस्त्री वगैरे असेल ना ज्याला ओळंबा लावायचा कळतो तोच आणायचा इथं आणि त्याच्याकडनं ते लेवल. कारण शेवटी आपल्याला पैसे द्यायचे बरोबर आहे की नाही. आपले कष्टाचे पैसे फुकट नाही गेले पाहिजेत हे का नाही. त्याच्यामुळे ते स्ट्रेट अँगलमध्ये झालं पाहिजे. नस तुटली की पाणी भेटतंच. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता हे जे 2 झरे मी तुम्हाला दाखवलेत हे दोन्ही झरे आपल्या प्लॉटमधले नाही आहेत. हे काही मीटर किलोमीटर असे लांबून आलेले आहेत. हे फक्त काय झाले आपल्या वावरातून असे पुढं गेले. मग पानअड्याचं काम काय असतं, ज्या ठिकाणी 2-3 झरे एका जागी येतात असं पॉईंट त्या शेतकऱ्याला शोधून द्यायचा. आता तुमचा संपूर्ण प्लॉट फिरल्यानंतर या ठिकाणी मला हे 2 झरे सापडले आणि सध्या याच्यात पाणी दिसते. मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी बोरवेल करा. बऱ्याच वेळेला काय होतं, जे 2 झरे मी तुम्हाला दाखवले हेच झरे पकडून 1500 मीटर व म्हणा फुटावर म्हणा कुणीतरी बोर मारलेला असतो. जरा हाच असतो, अंतर असतं 500 फुटाचं 1000 फुटाचं. मला त्याबाबत तुम्हाला सांगता येत नाही कारण मी काही तिकडे जाऊन पाहिलेलं नाही हे का नाही. मी सर्वे फक्त कुठे केलाय आपल्या प्लॉटचा केलाय. आता सध्या मला पाणी चालू दिसलं मी पॉईंट देऊन टाकला काय. परंतु मला जे पाणी चालू दिसते याचं कारण कदाचित असं सुद्धा असेल की ते बोर आता बंद असतील. कारण ते ज्यावेळेला बंद असणार आहेत त्यावेळेला हे पाणी पुढे चालू दिसणार आहे. आता हे जे तुम्हाला सांगतोय ना हे सायन्स आहे, विज्ञान आहे आणि आपण शिकलेली माणसं आहेत. ह्या 2 गोष्टी जर दुर्दैवाने आपल्या बाबतीत घडल्या तर मात्र तुम्ही अमेरिकेचा जरी पानअडी आणला तरी सुद्धा तुमचा बोर फेल होऊ शकतो काय. तिसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की अनेक पानअडी आहेत ते तुम्हाला सांगतात की अमुक 1 फुटाला तुम्हाला पाणी लागेल काय. कोण म्हणतं 100ला लागेल, कोण म्हणतं 200ला लागेल, कोण म्हणतं 400ला लागेल. वास्तविक हे जे फुटाचं जे माप आहे ह्याच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचं विज्ञान नाही. म्हणजे जमिनीच्या खाली 1 इंचावर काय हे परमेश्वरा व्यतिरिक्त कोणालाच सांगता येत नाही. पानअडी लोक जे सांगतात तो फक्त एक अंदाज आहे. मी 20 वर्षांपासून लोकांना पाणी देतो. सोशल मीडियावर माझे हजारो व्हिडिओ आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पानअड्याने सांगितलेल्या फुटामध्ये आजपर्यंत कधीच कोणाला पाणी लागलं नाही. आणि जर चुकून लागलंच योगायोग दैवयोग म्हणा त्याला काही शास्त्रीय आधार नाही काय. मी जे सांगतो
त्याचा मला काहीतरी प्रूफ देता आला पाहिजे तर त्या सांगायला अर्थ आहे. मी जर खाली जाऊन कोणतंच मोजमाप घेतलं नाही तर मी कशाच्या आधारे तुम्हाला सांगू. मला जमिनीखालून जे काही मॅग्नेटिक सिग्नल मिळाले त्याच्या आधाराने मी हा पॉईंट शोधलेला आहे. मग तो 50 फुटावर आहे की 200 फुटावर आहे की 400 फुटावर आहे हे जगातल्या कोणत्याच पानाडाला सांगता येत नाही. आता बघा, ह्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझे व्हिडिओ पाहिले, मला या ठिकाणी बोलवलं, माझ्याकडनं पॉईंट घेतला. पाणी लागल्यानंतर जेवढा आनंद तुम्हाला होतो तेवढाच आनंद पानाड्याला होतो. असं कोणत्याच पानाड्याला वाटत नाही की आपण दिलेला पॉईंट फेल जावा. प्रत्येक पानाड्याला काय वाटतं की माझ्या पॉईंटला सगळ्यात जास्त पाणी लागावं, जेणेकरून त्याचंही नाव होतं, तुम्ही 4 लोकांना सांगता. काय परंतु ह्या टेक्निकल गोष्टींचा जर विचार केला तर शेवटचं वाक्य तुम्हाला असंही सांगतो की बोरवेल म्हणजे जुगार आहे. 50,000 रुपये खर्च करून खेळायचा जुगार. ह्याच्यामध्ये ज्याला असं वाटेल की माझे 50,000 खर्च झाल्यानंतर मला काही वाईट वाटणार नाही किंवा दुःख होणार नाही, त्यानेच हे भानगडीत पडायचं. कर्ज काढून ज्याला बोर घ्यायचा आहे त्याने शक्यतो ह्याच्या नादाला न लागलेलं बरं, आहे की नाही. हे भूगर्भातलं धन आहे, थोडक्यात गुप्त धन आहे, आहे का नाही. हे ज्याच्या प्रारब्धात असेल, ज्याच्या नशिबात असेल त्याला भेटतंच. काय फक्त तुम्ही जो पानाडी बोलवला तो कसा पाहिजे, तर त्याने कमीत कमी 10 पैकी निदान 8 बोरवेलला तरी पाणी दिलेलं असावं, त्याचा अनुभव असावा. जगामध्ये सर्वश्रेष्ठ खात्रीने गॅरंटीने पाणी देणारा असा पानाडी कोणत्याही गावात अजून जन्माला आलेला नाही. तसा जर पानाडी असता तर कदाचित सगळा महाराष्ट्र आपल्या पाणीच असतं. माझे बोरवेल 95% कुठंच फेल जात नाही. माझ्याबद्दल कुणालाही विचारा, अगदी गुगलवरती जरी माझं नाव टाकलं तरी तुम्हाला सगळा बायोडाटा भेटेल. परंतु 5% माझी सुद्धा गॅरंटी नाही. म्हणजे 5%मध्ये तुमचं प्रारंभ करून टाका बिंदास, काही अडचण नाही. पॉईंट चांगला आहे, पाणी लागून जाईल.